तुर्दस साऊथ आफ्रिका T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा. शुभमन गिल हार्दिक पांड्याचे पुन्हा संघामध्ये आगमन. तर या खेळाडूला मिळालेला आहे डच्चू. तर भारताची साऊथ आफ्रिकेविरुद्ध T20साठी संपूर्ण टीम आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कोणती प्लेयर्स कमबॅक केलेले आहे आणि कोणती प्लेयर्स टीममधून बाहेर झालेले आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या वनडे मालिका सुरू असतानाच BCCIने 5 सामन्याच्या T20 मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. रायपूरमध्ये भारत दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे दरम्यान हा संघ जाहीर केला आहे. बुधवारी 3 डिसेंबर रोजी रायपूरमध्ये BCCIच्या निवड समितीच्या बैठकीत T20 मालिकेसाठी खेळाडूच्या निवडीवर चर्चा झाली. विशेष म्हणजे शुभमन गिलला पुन्हा संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे, परंतु त्याचे मालिकेत खेळणे पूर्णपणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. दुसरीकडे या संघातून युवा फलंदाज रिंकू सिंगला वगळण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान मानेला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला कसोटी आणि वनडे दोन्ही मालिकेतून बाहेर पडावे लागले होते. पण पाहूया T20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ मध्ये सूर्यकुमार यादव कॅप्टन असणार आहे. शुभमन गिल उपकर्णधार, त्याची फिटनेसवर अवलंबून असणार आहे. नंतर अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर असा असणार आहे भारताचा T20 संघ. मित्रांनो, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या हे दुखापतीतून सावरत आहेत. त्यांचे कमबॅक झालेले आहे. तर रिंकू सिंग, भारताचा फिनिशर, याला संघामधून बाहेर ठेवण्यात आलेला आहे. त्याला डच्चू भेटण्यात आलेला आहे. ही T20 मालिका भारतासाठी T20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यामध्ये T20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्याच्या दृष्टीने ही T20 मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. तर निवड समितीने ही योग्य टीम निवडली आहे का? आता 2च महिन्यावरती T20 वर्ल्ड कप असल्यामुळे आता T20 वर्ल्ड कपची तयारी सुरू आहे. आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.